कोणाच्याही आई वडिलांवर निंदा करणं योग्य नाही असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे। गोपीचंद पडळकर यांनी केलेलं वक्तव्य आम्हाला मान्य नाही असं बावनकुळे म्हणाले। तर फडणवीसांनी 13 वेळा समज देऊन सुद्धा पडळकर ऐकत नाहीत असं राऊतांनी म्हटलंय। दबाव असून सुद्धा जयंत पाटील पक्ष सोडत नाहीत असंही संजय राऊतांनी म्हटलं आहे। योग्य नाही आहे। कोणाच्याही वडिलाचा आईचा उल्लेख करून अशा व्यक्तीवर निंदा करणे योग्य नाही आहे। काल जयंत पाटील साहेबांच्या संबंधाने जे गोपीचंद पडळकरजी बोलले आहे ते आम्हाला मान्य नाही आहे। गोपीचंद पडळकरजी यानंतर मात्र अशी कुणावरही टीका करणार नाही अशी त्या ठिकाणी सूचना आम्ही त्यांना देणार आहोत। पर्यंत देवेंद्र फडणवीसांनी या व्यक्तीला 12 ते 13 वेळा समज दिली आहे असं वृत्त मी वाचलं। 12 ते 13 वेळा समज देऊन जो माणूस ऐकत नसेल याचा अर्थ तुमचा त्याला पाठिंबा आहे बोलण्यासाठी, आणि तुमचा जयंतरावांवरती राग यासाठी आहे जयंतराव तुमच्या पक्षात यायला तयार नाहीत। जयंतराव त्यांच्या पक्षात जायला तयार नाहीत इतका दबाव आणून सुद्धा त्याच्यामुळे हा त्यांचा बाप काढण्याचा उद्योग। आधी राजाराम बापू पाटलांचं कार्य समजून घ्या आणि मग यांच्या बापजाद्याने काय केलं यांच्या पक्षात हे कळेल। नाही, आता गोपीचंद पडळकर हा सांगलीच्या ग्राउंडवरती जयंत पाटील आणि त्यांची काय दुश्मनी आहे एवढा आम्हालाही अभ्यास नाही त्याचा, पण गोपीचंद पडळकर हा आक्रमकपणे आपली भूमिका मांडण्यात आजपर्यंत त्याला महाराष्ट्रानं पाहिलेला आहे। मुळात महाराष्ट्रातल्या ह्या मुरब्बी राजकारण्यांनी अगदी पवार साहेबांपासून जयंत पाटलांपर्यंत खिलाडू वृत्तीने घ्यायला हवाय। कारण मग एखाद्याच तुम्ही असं म्हणता खिलाडू वृत्तीने घ्यायला पाहिजे, एखाद्याच्या बापाविषयी आईविषयी शंका उपस्थित करणं हे खिलाडू वृत्तीने घ्यायचं। हो, कसं सांगतो, काल शरद पवारांनी कुणाला फोन केला? देवेंद्र फडणवीसांना। मग ज्यावेळी हाच मनोज जरांगे मुख्यमंत्र्याची आईमाई काढत होता, हाच जरांगे ज्यावेळी धनगर समाजाच्या पार्श्वभागात लाकडं सारत होता, हाच मनोज जरांगे आम्ही आरक्षण मागतोय तुझी बायको मागत नाही हे म्हणला, त्यावेळी याच दुड्डाचार्य शरद पवारांना मुख्यमंत्र्यांना फोन करावासा वाटला नाही बरं, किंवा जरांगेंना फोन करावासा वाटला नाही बरं? स्वतःला तथाकथित नेते म्हणतात असे लक्ष्मण हाके यांनी पुन्हा एकदा गोपीचंद पडळकर यांना सपोर्ट करून त्यांच्याही पुढे री ओढण्याचा प्रयत्न केलाय। मला असं वाटतं की लक्ष्मण हाकेंना झोपेत सुद्धा मान्य पवार साहेब दिसतात। लक्ष्मण हाके असतील किंवा गोपीचंद पडळकर असतील, यांनी किमान भाजपच्याच नेत्यांनी दिलेल्या स्टेटमेंटनुसार आत्मचिंतन करावं की आपण कुठल्या कॅटेगरीमध्ये येतो। जर आपल्याला अशा कॅटेगरीमध्ये ठेवून जर विरोधकांवर सोडलं असेल किंवा पवार साहेबांच्यावर किंवा इतर लोकांवर टीका करायला सोडलं असेल तर या ठिकाणी आपण कुठं थांबायचं याचं आत्मचिंतन त्यांनी नक्की करावं। अन्यथा महाराष्ट्र येणाऱ्या काळामध्ये आपली जागा आपल्याला